लवकर पाय धुवून येऊ बापा. जेवण खाऊन झालं ना तुमचं? हो झालं. चल ना फटाफट, मी तुझीच वाट पाहून आली. मी हळदी कुंकू घेऊन येतो आणि चला मी तुमचे पाय धुवून घेतो पहिले, मग तिकडे जाऊ. सासूचे धुतले काय? त्या सासूचे धुवून घ्या मग दुसरं बाप्पा. नाही तर आपलीच घोटपिळा काढून तुझी सासू पहिले त्या सासूचे धुवू आपण दोघी जणी. मीच येतो त्या घरी. हो या तुम्ही. हा मी बात हळदी कुंकू घेतो आणि त्याचे पाय धुतो. सासूचे नंदीचे धुवून घेतो पहिले, मग त्या घरी येतो काय. तोपर्यंत तू धुवून घेतो या घरचे. हा मग तिकडल्या घरी जायला दूर आहे ना बिचारे. माझी वारी येते पण जा लागते ना. हो बिचारे माई येते पण जा लागते. आता काय करतो, गेलो नाही तर म्हणून आल्या नाही म्हणून त्या येते ना आपल्या घरी. आपल्याला जास्त लागते. कर्तव्य तर आपल्याला करावंच लागते. जाऊ दे ना. चल पाय दुखो का काही दुखो, चल करा मग फटकन. हो हो बरं झालं मी म्हटलं फटफट कर. त्या सासूचे दुई बाप्पा कुठे बसतं. मास म्हणून मलाच म्हटलं असतं फल्ले देतं नसं देतं तसं देतं. कुठे बसतं बाप्पा कोणाची ऐकत. त्या दिमागाची बुटी. बरं झालं येईनं सांगितलं मला. मी चालली होती यायच्याच घरी पाय धुवाले. बरं झालं. नाही तर बाप्पा माझ्या घरच्या बुडीने तमाशा केला असता. तर म्हणत असं पण त्याला तर वाटते लोकांचे धुतले नाही धुतले. आधी आई कुठे गेल्या? या बरं इकडे. पाय धुतो तुमचे. कोपर घेऊन येतो फटफट. गडवा घेऊन येतो कुंकाच घेऊन येतो फटकन. काय म्हणता ताई? पाय धुवायला जाशील तर मी त्या सांगत येतो. फटकन या तुम्ही. मी ते फटाफट करून येतो तयारी. चालली जातो हिच्या संगत. आई फटकन. मग तिकडे पाय धुवायला जा लागते ना. आली ना सुनबाई. भली काही करतो बापा तू. तो याचीच आहे तुला. भली काही राहते बापा. उभी राहिली आता कोपरात. धुई लवकर. धुतो. हा टाकतो ना पाणी. थंड पाणी आहे बापा. गरम करायला लागत होतं काय सासूबाई? तुला गरम करायला लावून आली काय बापा? आता काही माय सुन्या सगळ्या गरम पाण्यानं धुयन माय पाय. नाही बाई इकडे कुंकू लावतो तुम्हाला. हो ना बापा. हे माबाशी मी लावतो. मस्त लागलं. मस्त दिसून आली तू. तुला पैसे देतो. हे घे हळदी कुंकाचं. हो सुन पैसे द्या. इली माता येतो म्हणे पाय धुवाले. थांबजा. येते म्हटलं. गडवा इथंच ठेवजो. कोपर इथंच ठेवजो. आणि हळदी कुंकाचं ठेवजो. मग काही 10 वेळा तुला मागा नाही लागत. जातो अजून ते येते आलतीन सांगाले विद्या. मग हा मी पाहतो. माझ्या सगळ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड गोळा. पायी धुतली वाटते. धुतले तिनं. मला आताच सांगितलं. हे ते म्हणे निलिमाताई पाय धुवाले थांबून जा म्हणे. इथंच कोपर ठेवला. इथंच हळदी कुंकू ठेवलं. इथंच गडवा ठेवला. घे तो आणि धुई. पाय काढा बरं. आले काय धुणं? कुंकू घ्या सासूबाई. कुई नाही लावत बिचारे व तुम्ही. नीरा टिकल्या लावता. कुंकू लावतो. काय किती मस्त दिसून आली कुंकू हळद लावलं तर. हे सासूबाई तिळगुळ दे बाप्पा. जाता म्हणे तिकडल्या घरी पाय धुवायला जा ना मग आता. बरोबर निली पाताई. पैसे घे सुन बाई. म्हटलं चालल्या म्हणून मी फटकन देऊन दिले तुम्हाला पैसे. आता चाललोच नाही. बरोबर जा लागते बाप्पा. किती दूर घर आहे बाप्पा तिकडल्या घरचं. किती दूर जा लागते. तर लागतेच बिचारे. किती काही दूर असलं तर आपलं कर्तव्य करावंच लागते. जा पटपट. अजून बायावा नाही गेले ते बरोबर. हा पटपट करून घ्या. नको यावा पटपटच करा लागते. चालल्या तिकडल्या घरी चालली पाय धुवाले. त्या वेळानं चल ना मानो घ्याले माझ्या घरी. मग त्याचा पाय धुवाले. आणि येतो ताई पाय धुवून येतो मग त्या घरी येतो बाई. नावा चल ना. किती वेळ मी किती वेळ पर्यंत वाट पाहू. अजून मला पुऱ्यात वान घ्यायला जा लागते ना. चल ना तुम्ही. आल्या तर तशा कायले येता तुम्ही. बुडी वाट पाहिन ना अजून कुठे गेल्या म्हणून. एवढा वेळ लागते का? असं होते ना. जा लागते मग येईन. जाता जाता येईन ना. जाऊ दे ना आता. अडतो कायले बिचारे. येतो ना त्या घरी. चल ना किती वेळ पर्यंत वाट पाहू बाप्पा तुमची मी. काय तू काही वाट पाहू नको आमची. हा त्या घरच्या बुडीला पाठवून तुला बोलावले जा. येतच नाही म्हणते तर काय करणार आहे. किती मिनिटा केल्या तरी आल्या नाही त्या. शालू चालली तिकडे बोलावतीले. शालू काकू ये ना. शालू काकू दोघी तिघीला बोलाव ना. त्या सांगच्या त्या. अजून काय या माझ्या जवळच घर आहे ना. मस्त ताई त्या याची आहे दोघी जणी म्हणून. मी बस ना तोपर्यंत मी त्याला पाहतो. आवाज देतो. ये ना ताई ये ना. ह्या इथंच आहे मा घरी. लिशा कुठं बरं या ताईला बसू द्या. हो बाई बसतो. इकडल्या खुर्चीवर बसतो मी. इकडे पाय हळदी कुंकू लावतो. झाले तू काय येतो मा घरी. बरं झालं तू आली. ताई कुंकू लावतो. खाली करा मुंक. पप्पा लावणं फटफट. आता वानत देतो तुम्हाला. माझ्या सुनीला चांगले उकाने सांग जा. चांगले चांगले मग ते पाठ करते. पाठ काय करायला लागते. ऐकलं का जिंकते. शेती रंगारंगाचे येते तिले उकाने. तर जिंकते मग ते तर. गुलाबाचे फूल दिसते लाल. झिलमरावांचे नाव घेते. भाग्य माझं तर मला मस्त उकानं घेतलं वा. लाल गुलाब बाप्पा. मस्त सांगितलं पण. काकू माय काकाचं नाव.
सांगाच लागते का बापांना? नाही सांगितलं तर भागत नाही काय? आता काकू आहे ना मी, सोड ना मले. नाही नाही सांगाच लागते मला, काकाचं नाव ऐकायचंच आहे. रे बापा, आता सांगाच लागते. आता सुनीनं विचारल्यावर आता सांगा तर लागनच. काय सांगू माय, आता जिथं तिथं ऐकलंच आहे ना त्या नाव, पण तुला आता ऐकायचंच आहे माझ्या तोंडून. त्या काकाचं नाव तर सांगाच लागन बाप्पा. ऐक जा, नाही तर मना ऐकूच नाही आलं. आता एकदा सांगून राहिली तर ऐका, चांगल्या कान उघडे करू नाही का, डबल सांगणार नाही रे बा. पुरणाची पोळी, त्याच्यावर टाकली तुपाची धार. चिमणरावांचे नाव घेते तुमच्या आग्रह फार. हो ताई. बाई मला येडं वाकडं येते, ते सांगतो तुम्हाला उखाणं. काही काही मला काही लय मॉडर्न येत नाही. ऐका. मग म्हणा जुनंच सांगितलं, पण मी जुनंच सांगतो. मी जुनंच सांगता येते मले. हे पहा, शंकराच्या फोटोला हार घालते वाकून, रावचं नाव घेते तुमचा मान राखून. नाव घ्या, किती करता तुम्ही घाया. आणि नावात काय पडलं एवढं काय खास? माझ्या गणपतरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. त्याचं वेगळंच सांगितलं, जोडलो आहे का हो म्हणा ना. मी जुडाजुडीच करतो तो. आता तुम्ही नाही म्हटलं काय नाव घ्या, मग म्हटलं काय आता तुमच्यावर द्या एखादा चांगलं उखाणं, म्हणून तुमच्याच त्याच्यावर घेऊन घेतलं उखाणं. मग पुरी नाव लवकर लवकर, नवीन नवीन लग्न झालं आता, आम्हाला ऐकच लागते तुझी. सांग आता उकानं चांगलं. विचारत मस्त सांगते ती. मी येतो काकू, मला येत नाही. न येते सांग. येत नाही करतो दिवसभर मोबाईलच पाहतो. उकाने काही मोबाईल मधलं सांग ना. मग मोबाईल मध्ये बॅलन्स नाहीये म्हणून ती सांगतो. दिवसभर तर माडीवरच राहतो पडली. सांग ना उकानं. मोबाईल मध्ये बॅलन्स नाही म्हणतं, काही सांगतो तू. पाठ करायला लागतो 2-3 उकाने. येत नाही करून आली किती वेळची. नवीन असलं म्हणजे ऐकायची उत्सुकता राहते सगळ्याले. काय सांगते बा सुनबाई, तू तर काही सांगू नाही आली पुरी. नाही येतो काकू, सोडून द्या सगळ्याला सांगितले ना. मी नाही सांगितलं तर काय वाटते, सोडा. सांगतच नाही म्हणतं तर जाऊ दे, सोडून देतो. उकानं सांग ना तुम्ही. मग थांबा. अक्षरच्या वेलाचे त्रिकोणी पान, कडेंचं नाव घेते 5 मिनिटाच्या आत. मस्त सांगितलं. ये जो आमच्या घरी, नाही तर येशील नाही. सासूबाईला घेऊन ये जा, तिळगुळ खाले जा काकू. हो बाई.